पावन अयोध्या राजा राम गोकुलिका में दशा रघुपति राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राजा राम रघुपति राघव राजा राम पतित पावन रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम
प्रार्थना आणि शारदेची प्रार्थना. आज पहिल्यांदा सगळ्यांना दसऱ्याच्या शुभेच्छा देते. दसरा सण मोठा नाही, आनंदात असा हा दसरा आज आहे आणि त्या दिवशी आपण सरस्वतीचं पूजन करतो. शेवटचे 3 दिवस ही महासरस्वती हे भगवतीचं रूप आहे. तिची आपण पूजा करायची आणि तिच्याकडून विद्या ग्रहण करायची. ही विद्येची देवता सांगितली. अशी ही शारदा वर्णन केलंय. बैसली मैत्रावरती देवी शारदा, शुभ्र वस्त्र अंगावरती, उज्ज्वलता वदनावरती, दया क्षमा यांची मूर्ती देवी शारदा. तिने शुभ्र वस्त्र परिधान केलेलं आहे. चेहऱ्यावरती प्रसन्नता आहे. आज आपल्याला प्रसन्न चेहरे दिसत नाही. काही ना काहीतरी चिंतेमध्ये लोकांचे चेहरे असतात. ज्या वेळेला इथे असं नाहीये, दोन्ही क्षेत्रामध्ये असं नाहीये. ज्या वेळेला मी पहिल्यांदा कीर्तनांना आले होते तेव्हा 15-18 दिवस राहिले ते कीर्तनांच्या निमित्ताने. तर इथे एवढ्या दिवस सगळ्यांच्या चेहऱ्यावरती सेवा भाव, आनंद असं दिसत होतं. आणि ज्या वेळेला मी घरी गेले त्यावेळेला इतकं वेगळं वाटायला लागलं. कारण क्रोध, असमाधान असं सगळं मला सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होतं. पण ह्या सरस्वतीच्या चेहऱ्यावर मात्र उज्ज्वलता वदनावर प्रसन्न अशी असणारी, तेजस्वी अशी असणारी शारदा माता. दया क्षमा यांची मूर्ती देवी शारदा. ही दयाळू पण आहे आणि क्षमावान सुद्धा आहे. पुढच्या चरणामध्ये तिचं असं वर्णन केलंय की अंकी घेतला असे केला काढी गोड मंजूळ तामा. ही चतुर्भुज आहे. एका हातामध्ये पोथी आहे, एका हातामध्ये स्मरणी आहे, जपाची माळ आहे आणि 2 हात तिचे वीणा वादन करतायत. आता ते संगीताच्या बाबतीत औरंगजेब असतात त्यांना तंबोरा आणि वीणा सारखीच वाटते बरं का. पण असं नाही. तंबोऱ्याला एकच भोपळा असतो आणि वीणेला 2 भोपळे असतात. अशी ही वीणा वादन ती करत असते. आणि ही वीणा वादन कशासाठी करत असते तर रंजनी रसिक जनांना देवी शारदा. जसं तुम्ही अध्ययन करता तसं तुमच्या मनाला मनोरंजन सुद्धा असायला पाहिजे. कारण सतत एखादं कर्म करत राहिलं की मनातला विषयांचा बदल ही विश्रांती होऊ शकते. मग अशा मनाचं रंजन करण्यासाठी म्हणून ही शारदा वीणा वादन करते असं सांगितलं. मंगलता विश्वी भरवी समतेच्या साजा चढवी. ही जगामध्ये मंगल असं भरते आणि विश्वामध्ये मंगलता पसरवते. समतेच्या साजा चढवी. तिच्यामध्ये भेदभाव नाही. एखादा गरीब विद्यार्थी जरी विद्या घ्यायला आला तरी ती देते, श्रीमंत असला तरी देते. अशी ही विद्या समतेच्या साजा चढवी. हो सकला सुखला वरदा देवी शारदा. अशी ही शारदा सगळ्यांना प्रसन्न होवो, तिच्याकडून विद्या घ्यावी असं तिच्याशी नातं सांगून दिलं. म्हणून आपल्याला प्रत्येक
विद्यालयामध्ये, शाळेमध्ये या सरस्वतीची प्रतिमा दिसते. आता आपण गणपतीला सुद्धा विद्यादेवी, तिची देवता, देवता असं म्हणतो आणि शारदेला म्हणतो. असं कसं काय, असा प्रश्न आपल्या मनाला पडतो. पण हा गणेश आणि शारदा जरी एकच कार्य असलं तरी त्यात थोडीशी भिन्नता आहे बरं का. कारण एका पदावर दोन व्यक्ती बसू शकतात ना. तसं गणेश हा ज्ञानाची देवता सांगितलेली आहे आणि शारदा ही विद्येची देवता सांगितली. मग हे त्यांचं कार्य काय चालतं. समर्थ सुद्धा मनाच्या श्लोकात पहिल्यांदा म्हणतात की गणाधीश तो ईश सर्वा गुणांचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा नमो शारदा मूळ चत्वार वाचा गमो पंथ आनंद या राधाचा जय जय रघुवीर समर्थांनी सुद्धा या श्लोकामध्ये पहिल्यांदा गणेश वंदन केलंय आणि नंतर शारदा वंदन केलंय. मग काय यांचं कार्य आहे. तर गणेश हा ज्ञानदाता आहे. सकल मती प्रकाश असं ज्ञानेश्वर महाराज सुद्धा म्हणतात. मग ज्ञान देणारा तो आहे. आणि ज्ञान आणि विद्या याच्यामध्ये काय फरक आहे. जर ज्ञान जरी तुम्हाला असलं तरी ते कुठे वापरायचंय, कसं वापरायचंय हे सांगणारी, हे सूचित करणारी अशी ही शारदा असते. म्हणून तिला विद्यादेवी, विद्यादात्री असं म्हटलेलं आहे. ज्ञान असलं. आता एक नुकतीच परदेशातून शिक्षण घेऊन आलेली मुलगी आई बरोबर बाजारात गेली. आता पिशव्या घेऊन गेली आणि भाजी घेतली. पहिल्यांदा टॅमॅटो छान दिसते रसरशी म्हणून टॅमॅटो 1 किलो घेतले. पुढच्या ठिकाणी गेले, बटाटे चांगले दिसले आणि म्हणून बटाटे 1 किलो 2 किलो घेतले. आता त्या मुलीने काय केलं, त्या टॅमॅटो वरतीच बटाटे घेतले. काय केलं त्या टॅमॅटोचं. म्हणजे घेण्याचं ज्ञान आहे. 2 भाज्या आपल्याला घ्यायचे पण ते कशा घ्यायच्या. टॅमॅटोवर जर बटाटे घेतले तर त्याचं तिथेच तिरपीट होऊन जाईल, ती सार होऊन जाईल. म्हणून कोणती गोष्ट कुठे वापरायची हेच सांगणारी ही विद्यादेवी आहे, ही शारदा. तेव्हा तो भाजीवाला म्हणतो की बाई तुमची मुलगी फार शिकलेली दिसतीये, कसं विचारलं, तुम्हाला कसं ओळखता आलं. त्यांनी सांगितलं आधी टॅमॅटोवर बटाटे घेतले म्हणजे कळतंय ना काय ज्ञान आहे तुमच्या मुलीची. म्हणजे कुठलीही गोष्ट कुठे वापरायची ह्याचं आकलन करून देणारी ती विद्यादेवी असते. अशी ही विद्या ज्यांनी प्राप्त केली आहे त्याला जगामध्ये मान आहे. विद्ये विना जगतात मान, विद्ये विना जगतात मान, विद्ये विना नाही कुठेही स्थान, विद्ये विना नाही कुठेही स्थान, विद्या विना जगत प्राप्त होई, विद्ये विना द्रव्य प्राप्त होई, विद्या सदा गुरुवरी सौख्य देई, विद्या सदा गुरुवरी सौख्य देई. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. विद्ये विना ना कुठेही स्थान. जर तुम्हाला विद्या नसेल तर तुम्हाला जगामध्ये स्थान नाही, तुम्हाला कुठे मान मिळत नाही. विद्येविना तुम्हाला द्रव्य मिळत नाही जे आपल्याला भौतिक जीवन जगण्यासाठी आवश्यक आहे. हल्ली साध्या ग्रॅज्युएटला कोणी विचारतं का. नाही विचारत. डबल ग्रॅज्युएट असलं तरी सुद्धा आधी नोकऱ्या मिळत नाही. अशी ही विद्या आहे. त्यामुळे विद्येविना आपल्याला द्रव्य सुद्धा मिळत नाही. आणि म्हणून विद्या सदा गुरुवरी सौख्य देई. ज्याच्याजवळ विद्यार्थी आहे ती त्याला कधीही त्याला सोडून जात.
आपण पूर्वरत्नमधून झालेला. मग ह्या दोघींमध्ये काय फरक सांगितलाय जातो, काय फरक आपल्याला दिसतो? तर लक्ष्मी हिचं जर आपण चित्र बघितलं तर ती कमलासना आहे, ती पाण्यामध्ये जे कमळ उगवतं त्याच्यामध्ये बसलेली आहे, प्रसन्न वदन आहे. आणि सरस्वतीची जी आपण मूर्ती बघितली तर एक तर ती मयुरावर बसली किंवा ती शिळेवर बसलेली आपल्याला दिसते, मोठ्या खडकावर ती बसलेली दिसते. हाच दोघींमधला फरक आहे. जसं कमळ हे चंचल असतं, पाणी सुद्धा प्रवाही असतं, तशी लक्ष्मी सुद्धा चंचल असते की नाही. ती कधी आपली साथ सोडून जाईल सांगता येत नाही. पण विद्या ही जशी विद्या देवी शारदा शिलेवर बसलेली आहे, तो शिला म्हणजे तो पाषाण कसा घट्ट रोवून बसलेला असतो, तशी आपल्या जवळ आलेली प्राप्त झालेली जी विद्या आहे ती कधीही विसरू शकत नाही. आपण असं म्हटलं जातं की नाही की एकदा शिकलेली विद्या कधीही विसरता येत नाही. समजा आपण लहानपणी पोहायला शिकलोय, सायकल शिकलोय, त्याचा उपयोग आपण आत्ता करत नाही, पण कधीतरी प्रवासात एकदम अपघात झालाय, पुलावर गाडी खाली पडलीये, पण आपल्याला तेव्हा 4 हात नक्की मारता येतात, कारण ती विद्या आपण लहानपणी शिकलेली आहे. दररोज आपण नको का पोहायला जायला, पण ती विद्या आपण कधी विसरत नाही. अशी ही विद्या दगडासारखी ठामपणे आपल्यामध्ये स्थित राहते. म्हणून विद्या देवी ही महान सांगितलेली आहे. एक वेळ धन नसतं तरी चालतं, पण विद्या ही नसायलाच पाहिजे. विद्या ही सुखकारी मनुजा, विद्या ही सुखकारी मनुजा, विद्या ही सुखकारी मनुजा, विद्या ही जास्त मान दिला जातो, त्यांना जास्त दिलं जातं. अशी ही विद्या देवी. मग विद्या धन आपल्याकडे म्हटले ना, आपल्याकडे अनेक प्रकारची धन आहेत. आज आपण फक्त पैशालाच धन म्हणतो, पण विद्या हे धन आहे. जसं पशु धन आहे, भू सुद्धा धन आहे. मग हे विद्या धन कसं आहे हो? ऐका, सुभाषितामध्ये असं म्हटलं आहे, न चोर्यहारं न च राजहार्यं, न चोर्यहार्यं न च राजहार्यं, न भातृभाज्यं न च भारकारी, न भातृभाज्यं न च भारकारी, व्यये कृते वर्धते नित्यं, व्यये कृते वर्धते नित्यं, विद्याधनं सर्वधनप्रधानं, विद्याधनं सर्वधनप्रधानं. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. विद्याधन कसं सांगितलंय?
राजहारी. अहो या विद्याधनावर कर सुद्धा बसत नाही, इन्कम टॅक्स बसत नाही. तुमच्याकडे पैशाचं धन असेल तर तुम्हाला कर भरावा लागतो, पण विद्या तुम्ही कितीही ग्रहण केली तरी त्याच्यावरती तुम्हाला कर द्यावा लागत नाही. न भातृभाज्य, धनाची संपत्ती धन जे असतं त्याची वडील गेल्यानंतर भावाभावांमध्ये वाटण्या होतात, पण धनाची वाटणी विद्येची वाटणी होते का? ते भावाभावात वाटून घेता येत नाही. शिवाय धन, आता बरेच आपण मोड घेतली, समजा मोड म्हणजे पैशाचे सुटे पैसे, त्याचं वजन होतं की नाही, पण धनच्या भारताने विद्याधन असं आहे की ते जड सुद्धा नाही. आणि त्याचे अजून एक वैशिष्ट्य सांगितलं आहे की व्यये वर्धते एव नित्यम. तुम्ही जेवढं ते खर्च कराल तेवढं ते वाढतच जात आहे. असं एक तरी धन आहे का की खर्च केलाय आणि ते वाढत आहे? पण विद्याधन असं सांगितलेलं आहे की ते जेवढं तुम्ही खर्च कराल, म्हणजेच विद्या जेवढी तुम्ही दुसऱ्याला दान कराल तेवढी विद्या हे धन वाढत जातं. म्हणून विद्याधन हे सर्वांमध्ये श्रेष्ठ धन सांगितलेलं आहे. असं हे विद्याधन आपण प्राप्त करून घ्यायचंय तेव्हा शारदे मातेकडे. मग विद्याधन हे जसं मोठं सांगितलंय, प्रधान धन सांगितलंय, पण आपल्याकडे असं म्हणतात की विद्या विनयेन शोभते. ज्याच्याकडे विद्या आहे त्यांनी नम्र राहिलं पाहिजे. भारत नावाचे कवी आणि मोठ्या राजाकडून प्रशस्ती पत्र घेऊन आले. प्रशस्ती पत्र घेऊन घरी आले आई वडिलांना दाखवण्यासाठी. आता ते प्रशस्ती पत्र मोठी मिळालेली मानाची थैली अशी ती आईच्या पायावर ठेवली. आईला बापूला नमस्कार केला. कारण आपल्या संस्कृतीने सांगितलेलं आहे की मातृदेवो भव, पहिलं नमन करायचंय ते मातेला करायचं. आता वडिलांच्या इथे गेलाय आणि त्यांना असा साधा नमस्कार केलाय, का बापू नमस्कार केला. आईला फार वाईट वाटलं. माता पिता हे समान आहेत बरं का, पण या भारतीने आपल्या पित्याला नमस्कार केला नाही, ते मातेला आणि वडिलांना अतिशय त्याचं वाईट वाटलं. परंतु वडिलांनी सुद्धा त्याला शुभेच्छा दिले, कारण तुला एवढा मोठा सन्मान राजगृही मिळाला. पण दोघांच्या चेहऱ्यावरती या भारतीला गेले 8 दिवस अशी उदासीनता दिसली. आईने आईला विचारले त्याने की आई काय झालंय? तेव्हा तिने घडलेली हकीकत सांगितली की तू मला नमस्कार केलास पण तुझ्या पित्याला नमस्कार केला नाही. तेव्हा ती माता सांगते की तू जेव्हा ह्या राजवाड्यामध्ये जाणार होतास वाद विवाद करण्यासाठी, त्याच्या आधी 10 दिवस या शारदे मातेचं अनुष्ठान तुझ्या वडिलांनी केलं होतं की तुला यश मिळालं. म्हणजे तुम्ही जी विद्या ग्रहण करता त्याच्यामध्ये अनेकांचे हात असतात आणि हे कधी विसरायचं नसतं. म्हणून विद्या विनयेन शोभते. विद्येचा कधी गर्व करू नये, पण अनेकांना विद्येचा गर्व होतो आणि मग तिथेच मान खाली जाते. नवल अहंकाराची होती माऊली सुद्धा म्हणतात की झोंबे सज्ञानाच्या कंठी. हा गर्व जो आहे तो ज्ञानी पुरुष आहे त्याच्या मागे लागतो, पण ज्ञानी माणसाने नेहमी विनयानेच राहिलं पाहिजे. मग हे जसं विद्यार्थ्याला लागू पडतं तसं शिक्षकांना सुद्धा आहे बरं का लागू. कसं तर एका गृहस्थाने कोचिंग क्लासच्या उद्घाटनासाठी त्याच्या सरांना बोलवलं.
आता त्या सरांना त्यांनी फोन केला, अमुक दिवशी अमुक वाजता आपण यावं अशी माझी खूप इच्छा आहे. मी तुमचाच विद्यार्थी आहे. पण त्या गुरुजींना काही आठवे ना कोणत्या बॅचचा, खरं म्हणजे शिक्षकांना आठवत असतो का कोणत्या बॅचचा मुलगा आहे, ठीक आहे शिक्षिका असतील त्यांना माहिती असते. आणि शिक्षकांनी मान्य केलंय. होता उद्घाटनाचा दिवस जवळ आलाय. उद्घाटनाच्या दिवशी ते शिक्षक तिथे आले. एक अर्धा पाऊण तास अगोदर आले आणि त्या विद्यार्थ्याला परत विचारतात की मी तुला ओळखलं नाही, तू कुठच्या बॅचला होतास? तो मुलगा म्हणतोय काय करायचंय सर, मी तुम्हाला शिक्षक म्हणून बोलवलंय, तुम्ही उद्घाटन करा. आपण त्या एवढ्या विषय खोलामध्ये जायलाच करतो. पण या शिक्षकांना काही ते पटेना आणि त्यांनी आग्रह धरला. तेव्हा या विद्यार्थ्यांनी सांगितलंय की मी एका खेडेगावातला विद्यार्थी, आमच्या शाळेचा पहिला बोर्डामध्ये आलेला विद्यार्थी, 97% मिळून ती 10वीला प्रथम आहे. आता उच्च शिक्षणासाठी मला माझ्या वडिलांनी माझ्या मामीकडे पाठवलं आणि तुम्ही भौतिक शास्त्र अतिशय सुंदर शिकवता अशी ख्याती तुमच्या क्लासला, कोचिंग क्लासला मी ऍडमिशन घेऊ. तुमचं शिकवणं मला अत्यंत आवडायचं. इतका तो विषय सोपा करून छान करून तुम्ही सांगायचा, सगळ्यांना कळेल असं सांगायचं. पण एक दिवस काय झालं की माझा डोळा लागला. क्लास चालू असताना वास्तविक पाहता त्या दिवशी मामी मला सांगत होती की तू आज क्लासला जाऊ नकोस, कारण माझ्या अंगामध्ये अतिशय ज्वर होता, ताप होता, पण तुमचं लेक्चर बुडायला नको म्हणून मी आले. आणि माझा डोळा लागलेला तुम्ही बघितला आणि तुम्हाला अत्यंत राग आला. त्यावेळी त्यांनी मला नको ते बोलला की सगळं फुकट मिळतंय ना विनासायास, म्हणून विद्यार्थ्यांना हल्ली किंमत नाही. वडील किती कष्ट घेत असतात, कोणाला चाडच नाही वगैरे असं तुम्ही मला बोलून वर्गाच्या बाहेर उभं केलं. पुढच्या त्यानंतर प्रत्येक लेक्चरला तुम्ही जर एखादा प्रश्न विचारला तर इतर हुशार विद्यार्थ्यांना उत्तर नाही आलं तरी तुम्हाला त्याचा त्रास व्हायचा नाही. मलाच उत्तर आलं नाही तर तुम्हाला अत्यंत राग यायचा आणि तुम्ही मला घालून काढून ठेवायचं. आणि ह्याचा परिणाम असा झाला की माझ्यामध्ये नकारात्मकता वाढत गेली. मामीला समजेना की हा मुलगा, मी सगळं त्याला यथोचित कसं करते तरी हा मुलगा बारीक का होतोय. अहो मन जर सुचित नसलं तर काहीही गोड लागत नाही. शेवटी 15-20 दिवस बघितले आणि मामीने माझ्या वडिलांना सांगितलं. वडिलांनी सुद्धा समजूत घातली, अरे असं शिक्षक म्हणाले तरी ते तुमच्या भल्यासाठी असतं वगैरे असं सांगितलं. पण माझ्यामध्ये नकारात्मकता इतकी वाढत गेली की मी नीटची परीक्षा देणार ती सुद्धा मी नापास झाले. शेवटी वडील म्हणाले तुझ्या तब्येतीवर परिणाम होत असेल तर तू डॉक्टर इंजिनियर नाही झालास तरी मला चालणार आहे, परत आपल्याला आली असं म्हणून मला वडिलांनी घरी नेलं. ही गोष्ट आमच्या मुख्याध्यापकांना कळली आणि मुख्याध्यापक मला भेटायला आले. मुख्याध्यापकांनी माझ्या मनामध्ये शिरून काय नक्की प्रॉब्लेम काय आहे, प्रश्न काय आहे असं विचारून बघितलं. त्यावेळेला माझ्या मनामध्ये शिक्षणाविषयी जी नकारात्मकता आहे ही त्यांना दिसली आणि ते म्हणाले की अरे तू आपल्या शाळेचा अव्वल असा विद्यार्थी आणि तू असा विचार केलास तर इतर विद्यार्थ्यांनी काय करायचं. अजून 6 महिने वार्षिक परीक्षेला आहे, तू अजून छान अभ्यास करू शकतोस आणि तू तो करशील अशी मला खात्री आहे. आणि ह्या 4 शब्दांनी 4 वाक्यांनी त्या मुलामध्ये इतकं परिवर्तन घडलं की तो 12वीच्या परीक्षेमध्ये बोर्डामध्ये आला. मग तो विद्यार्थी म्हणजे मी विद्यार्थी आहे तो, आणि तुमचा आदर्श ठेवून मी कोचिंग क्लास काढणार आहे कारण तुमची शिकवण्याची पद्धत ही चांगली आहे. पण असं सांगितल्यानंतर त्या शिक्षकांना मात्र मेल्याहून मेल्यासारखं झालं. शिक्षकांनी सुद्धा
काही तंत्र पाळावी लागतात, नियम पाळावे लागतात. एखाद्याला एखादी गोष्ट 10 वेळा सांगायला लागेल, एखाद्याला 10 वेळानी 4 वेळा सांगून कळेल, एखाद्याला एकदा सांगून कळेल. पण प्रत्येक विद्यार्थ्याला आपण कसं शिकवायचंय हे शिक्षकांना जाणता आलं पाहिजे. ही त्यांची विनयता आहे. एखाद्याचं गच्चीकरण करू नाही आणि असा तुमचा तो गुण मी न घेता मी कोचिंग क्लास हे काढणार आणि त्याच्यासाठी मी तुम्हाला उद्घाटनासाठी बोलून देणार असं सांगितल्यानंतर त्या शिक्षकांनी सुद्धा आपल्या आचरणामध्ये बदल केला. म्हणून आपण समोरच्याला ते कमी फेकतो, ते कमी कोणीही लेखू नये, कारण सेरा सर्वाशय कधी ना कधीतरी फेकतो. एखाद्याला ती गोष्ट नीट समजून सांगावी, होकारात्मक सांगावी. तू नालायक आहेस असं म्हणण्यापेक्षा तू याला पात्र नाहीस असं सांगितलं तर चालणार की नाही. म्हणून संत सुद्धा असं सांगतात की गोड शब्दामध्ये सांगतात. कारण माऊलीच म्हणते की आपले शब्द कसे असावे दुसऱ्याशी बोलताना. साचाणी मवाळ नितुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. आपले शब्द हे अमृतासारखे गोड वाटले पाहिजे असं शिक्षकांनी शिकवावं आणि विद्यार्थ्यांनी ते असं घ्यावं. अशी ही विद्या जी देवी आहे ती आपल्याला भरभरून देत असते. म्हणून ज्ञानही पाहिजे आणि विद्याही पाहिजे, कारण दोन्हीही जीवनामध्ये आवश्यक आहे. ज्ञान असलं आणि विद्या नसली तर ते आपण योग्य तऱ्हेने जीवनामध्ये वापरू शकत नाही. ज्ञान नसेल आणि विद्या असेल पण ते वापरणार काय. म्हणून ज्ञान सुद्धा पाहिजे. म्हणून गणेशाची आराधना ज्ञानासाठी करायची आणि शारदेची आराधना ही विद्येसाठी करायची. अशी ही विद्या देवी सगळ्यांना प्रसन्न हो म्हणून पूर्वीच्या काळी दसऱ्याला आपल्याकडे पाठी पूजन केले जात असे, कारण ही महासरस्वतीचं पूजन आहे. आज दसऱ्याला शाळांना सुट्ट्या असतात, पण आपल्याकडे आपण शाळेमध्ये सरस्वतीचे चित्र मोठ्यांकडून काढून घ्यायचो. 1 अंकाची सरस्वती काढायचो. शाळा जवळ असेल तर त्याच्यावरच गुण खोबरं उत्पत्ती असं सगळं पूजन शाळेमध्ये केलं जायचं आणि कुंभाच्या पुढे असायच्या आणि शाळेमध्ये या शारदे मातेचा प्रसाद दिला जातो. म्हणून अशी ही विद्या देवी अत्यंत आपल्या जीवनामध्ये आपलं जीवन सुखकर करणारी आहे. म्हणून विद्वानाला कुठेही जगामध्ये मान असतो. अहो त्या राज्याच्या राज्याला त्याच्या राज्यामध्येच मान असेल, पण विद्वानाला जगाच्या पाठीवर मान मिळतो. आज आपल्याकडे हे चित्र दिसतंय, कोणाबद्दल बोलते हे कळलेलं दिसतंय. मोदी आपले नरेंद्र मोदी जिथे ज्या देशात जातील त्यांना आज मान आहे की नाही. म्हणजे विद्येविना जगतात मान. किती साधे आहे, कुठे बडेजाव आहे का. विद्या विद्येन शोभते. अशी ही विद्या देवी तुम्हाला मला प्रसन्न व्हावी की जी शारदा आहे तिचं हास्य सुद्धा अशा चांदण्यासारखं सांगितलेलं आहे. ती अज्ञानाचा नाश करते. म्हणून एका कला आणि तिला सांगितलं जय जय हे भगवती सुरधार Bye.
अशी ही भगवती वागेश्वरी शारदा गंजकन्या अशी तिला अनेक नावं आहे. अशी ही शारदा तिचं पूजन आपण करायचं. आज थोडीशी दसऱ्याची माहिती. आज दसरा म्हणजे सीमोल्लंघन या दिवशी केलं जातं. आपल्याची पानं दिली जातात. या दिवशी खरं म्हणजे 4 प्रकारांचं पूजन करायचं असतं. ते म्हणजे शमीच्या झाडाचं पूजन करायचं, नंतर शस्त्रपूजन करायचे, अपराजिता नावाची वनस्पती म्हणजे गोकर्ण, तिचं दुसरं नाव आहे ते अपराजिता, आणि देवीचं पूजन, शस्त्रपूजन, असं ह्या 4 गोष्टींचं पूजन आजच्या दिवशी करा. मग शमीचं पूजन करायचंय. काल बघितलं की त्याच्यावरती पांडवांनी सुद्धा शस्त्र ठेवलेली होती. पण शमीच्या झाडामध्ये तेज तत्व सांगितलेलं आहे, म्हणून तिची पानं आपण देत नाही. जरी पूजन केलं तरी तिची पानं घरात ठेवावी. पण आपट्याचं आपण हे करतो, पानं का देतो, तर आपट्यामध्ये हे आपतत्व आहे, म्हणजे पाणी तत्व आहे. म्हणून त्याचा स्पर्श जेव्हा आपल्याला होतो त्यावेळी ते आपतत्व आणि तेज तत्व हे आपल्या हृदयापर्यंत पोहोचतं. म्हणून अशा पानांचा आकार सुद्धा हृदयासारखा आहे की प्रत्येक गोष्टीला, प्रत्येक सणाला आपल्याकडे वेगवेगळी पानं वापरतात का बरं? त्यांच्या मागे शास्त्रीय कारण आहे. आपल्या ऋषीमुनींनी सांगितलेलं आहे की ह्या दिवशी एक दिवस जरी तुम्हाला आपट्याचा स्पर्श झाला तरी तुम्ही हृदय विकारापासून वर्षभर बाजूला राहू शकता. एवढं सामर्थ्य ह्या आपट्याच्या झाडामध्ये आहे, आपट्याच्या पानामध्ये आहे. म्हणून त्यांच्याकडे झाड असेल तरी त्या झाडाचं सुद्धा स्पर्शन करावं, पूजन करावं असं सांगितलं. या आपट्याच्या झाडाचं दुसरं नाव सांगितलं अश्वत्थ असं त्याला म्हणतात. म्हणजे काय की जो खडक सुद्धा फोडू शकतो. म्हणून माळ रानावरती ही आपट्याची झाडं लावतात ना, म्हणजे मोठे मोठे खडक त्याची मुळं ही फोडून टाकतात. त्याच्या पानांचा सुद्धा असा उपयोग होतो की मुठखडा जर आपल्याला झाला असेल तर तो फोडण्याचं काम सुद्धा या आपट्याच्या पानांचा रस करतो. म्हणजे नुसते जमिनीतलेच खडक फोडत नाही, तर आपल्या शरीरातले जे पित्ताचे खडे आहेत, जे मुठखडे आहेत, हे सुद्धा फोडण्याचं काम हे आपट्याचं पान करतं. असं हे आपट्याचं पान अत्यंत महत्वाचं सांगितलेलं आहे. याला आपण सोनं म्हणून आज वापरतो. का बरं? सगळ्यांना थोडीशी कथा माहिती आहे, पण आजच्या दिनविशेषासाठी परत सांगते की पैठणमध्ये एक ग्रस्त राहत होते, मित्र राहत होते, आणि त्यांचा मुलगा कौत्स्य हे वरदंत गुरुजींकडे, ऋषींकडे शिक्षण घ्यायला गेला. 14 विद्या 64 कला त्यांच्याकडे शिकला. पण तो म्हणाला की गुरुजी तुम्हाला मी काय गुरुदक्षिणा देऊ? तेव्हा गुरुजी सांगतात की अरे विद्यादान हे दक्षिणा घेऊन करायचं नसतं, त्यामुळे तुम्हाला काही देऊ नकोस. मी शिकवलेली विद्या तू जगामध्ये तिचा प्रसार प्रचार कर, हीच मला गुरुदक्षिणा. पण हा काही ऐकायला तयार नाही. काहीतरी तुम्ही माझ्याकडे मागा, मी तुम्हाला ती गुरुदक्षिणा देईल. आता असं म्हटल्यानंतर या वरदंत गुरुजींनी काय सांगितलं की मी तुला 14 विद्या शिकवली, तू मला 14 कोटी सुवर्ण मुद्रा आणून दे. एका विद्येला 1 कोटी. परंतु ते वर्गणी करून आणायचं नाहीये, एकाच माणसाने तुला त्या सगळ्या दिल्या पाहिजे अशी अट ठेवा. आता गुरुंनी सांगितलंय आणि ते आपल्याला द्यायला पाहिजे. आता अशी व्यक्ती कोण की मला एवढ्या सुवर्ण मुद्रा देऊ शकेल? म्हणून रघुराजाकडे हा कौत्स्य गेलाय. पण रघुराजांनी त्यावेळेला यज्ञ केला होता आणि त्या यज्ञामध्ये आपलं सगळं घर हे त्यांनी दान करून टाकलं. आता हे जेव्हा कौत्साला कळतं तेव्हा आता सांगण्यामध्ये काहीच खशीत नाहीये. तेव्हा तो परत निघतोय, पण रघुराजा त्याला थांबवतोय आणि तू कशासाठी आला होतास तेवढं मला सांग. म्हणे तुम्ही आता सगळं तुमचं धन
दान केलंय तर आता मला तुम्ही 14 सहस्र कोटी कशा काय देणार मुद्रा? तेव्हा तो म्हणाला, मला 3 दिवसाचा अवधी दे, मी तुला या सुवर्ण मुद्रा देतो. असं सांगितल्यानंतर रघुराजांनी इंद्रावरती चाल करायचे ठरवले. इंद्रावरती चाल करणार रघुराजा. त्यावेळेला देवादिदेव सुद्धा त्या पराक्रमी राजांना घाबरत असत, कारण त्यांचं सत्व चारित्र्य एवढं श्रेष्ठ होतं की त्यांना देवादिदेव इंद्र सुद्धा घाबरत होता. त्यांनी कारण विचारलंय की तुम्ही माझ्यावर का आक्रमण करणार? त्यावेळेला इंद्राने असं सांगितलंय, इंद्राला रघुराजाने सांगितलं की मला असं एवढ्या सुवर्ण 14 कोटी सुवर्ण मुद्रा हवी आहे आणि तू जर मला त्या देणार असशील तर मी काही तुझ्यावर आक्रमण करणार नाही. इंद्राने कुबेराला सांगितलंय आणि त्याने आता एवढ्या मुद्रा त्या मोजणार कशा? म्हणून त्या सुवर्णाच्या नाण्यांची रास त्यांनी भूमीवरती ओतली आणि ती कशावर ओतली गेली आहे तर आपल्याच्या पानावर आणि शमीच्या झाडावर पेशीवरती ते धन त्यांनी ओतलंय. आता त्या सगळ्या सुवर्ण मुद्रा घेऊन हा कंस वर्धंत ऋषींकडे गेलाय. त्या ऋषींना ते सगळं धन देऊ केलंय, पण ते म्हणतात मी तुझ्याकडे 14 कोटीच मागितलं होतं, त्यामुळे उरलेलं मी घेणार नाही. उरलेलं धन तो राजाकडे रघुराजाकडे घेऊन गेला. तो म्हणाला माझं तर मी तुला काम केलंय ते माझं पण नाही. तेव्हा ते धन पेशीवरच ठेवलं गेलं. आता हे धन करायचं काय? म्हणून सगळ्या प्रजाजनांना सांगितलं की ज्याला जेवढं धन हवंय तेवढं लुटून घ्या. म्हणून आपण सीमोल्लंघन करतो, कारण ते सीमेवरती होतं. आणि गरीबातल्या गरीबाला सुद्धा सोनं देता यावं म्हणून ही आपल्याची मालक्याचं प्रतीक आहे आणि ते सुवर्णासारखंच आहे. आजच्या दिवशी सुवर्ण अंगावर घालावं, सुवर्ण भस्म खावं असं सुद्धा सांगितलेलं आहे, कारण सोन्याने आपल्या शरीराची झीज भरून निघते. असं हे सुवर्णाचं म्हणजे आजचं आपट्याचं पान लुटण्याचं कारण. त्यानंतर दसरा दिवाळी हे खरं म्हणजे सण येतात ते आपल्याकडे मोठे सण मानले जातात. म्हणजे दिवाळीची नांदी म्हणजे हे नवरात्र असं समजलं जातं. मग हा जो दिवस आहे तो 3.5 मुहूर्तातला दिवस सांगितलेला. मग मुहूर्त कशाला म्हणतात? तर मुहूर्त म्हणजे एखादे विशिष्ट ग्रह, तिथी, नक्षत्र ज्यावेळी एकत्र येतात त्यावेळी तो मुहूर्त धरला जातो. मग अशा मुहूर्तावर जे आपण काही कर्म करतो, म्हणजे दान असू दे, पुरस्चरण असू दे, जप असू दे, त्याचं पुण्य आपल्याला शतपटीने मिळतं. म्हणून हा मुहूर्त गाठायचा. ज्याने नामस्मरण जास्त केलंय त्यांचा जप वाढीस लागेल. 30 माळा करत असेल तर 40 होतील, म्हणजे शतपटीने ह्याच्यामध्ये वाढ होते. मग आपण बाह्यविधी दसऱ्याला करतो, सगळे सगळ्यांना भेटतो, श्रीखंड खातो, पण हे बाह्यविधी आहे. पण संत काय सांगतात की खरा दिवस दसरा कशाला म्हणायचा?
तर साधू संत येती घरात तोची दिवाळी दसरा. तुकाराम महाराज सुद्धा काय सांगतात, धन्य तो दिवस झाला सोनियाचा, धन्य तो दिवस झाला सोनियाचा, कधी तुझ्या रावणे कधी माझ्या दिवाळी आहे असं ते. मग हा दिवस आपल्याला सोनियाचा करायचा आहे, म्हणून आपण आज भाग्याने आपण संतांच्या दरबारामध्ये आलो. मग हा दिवस सोन्याचा करायचा आहे, तर ती रामनामाने माझी वाचा पक्व झाली पाहिजे, इतकं नामस्मरण कळलं पाहिजे असं तुकाराम महाराज म्हणतात. तर सगळे संत हेच म्हणतात. असा हा दसरा नाही आनंदात होता असं सांगितलंय. आणि ह्या दसऱ्याच्या दिवशी जे सरस्वती पूजन करायचं आहे, ती शारदा नमायची, तिचं स्तवन आपण केलं तर आपल्याला आपण विद्यावंत होतो आणि आपलं जीवन हे सुखकर होतं. म्हणून मूळ प्रज्ञामध्ये आपल्याला हेच सांगितलं. बैसली मयूरावरती देवी शारदा,
कैवारी आनंद धामा भक्त कैवारी आनंद धामा तुझ्या दर्शने जागलो धन्य राम तुझ्या दर्शने जागलो धन्य राम काय सुंदर रघुराय तव रूप हे काय सुंदर रघुराय तव रूप हे माय तू आमुची पायदारी माय तू आमुची पायदारी वंदितो तव पदा मानवी आपदा वंदितो तव पदा मानवी आपदा नेमला निजपदा पूर्ण कामा नेमला निजपदा पूर्ण कामा तुझ्या दर्शने जागलो धन्य राम तुझ्या दर्शने जागलो धन्य राम मागे जागता निस्थिती तापटा मागे जागता निस्थिती तापटा रत्नमय गोमटा कमरी पट्टा रत्नमय गोमटा कमरी पट्टा मोत्यांचा नुरा माझी चमके गिरा मोत्यांचा नुरा माझी चमके गिरा राघवी मोहरा पूर्ण शोभा राघवी मोहरा पूर्ण शोभा तुझ्या दर्शने जागलो धन्य राम तुझ्या दर्शने जागलो धन्य राम शरण सेवी हनो मंदपुर तनु शरण सेवी हनो मंदपुर तनु हस्तकृत शरतनु कायवानु हस्तकृत शरतनु कायवानु जवळी तावसे अंकिसी तावसे जवळी तावसे अंकिसी तावसे लोकमाताची शरणामा लोकमाताची शरणामा तुझ्या दर्शने जागलो धन्य राम तुझ्या दर्शने जागलो धन्य राम सार संसारिया काही नाही म्हणून सार संसारिया काही नाही म्हणून कृष्ण सूत घेई तव गोड नामा कृष्ण सूत घेई तव गोड नामा तुझ्या दर्शने जागलो
उद्याची कीर्तन सेवा 4 ते 4:30 ते 6 अशी होईल. एकादशी आहे. आई वडील गेले, अनाथ झाले आणि सगळे सगळे कशाला व्यात मारणार असं म्हणणारे ना त्यातले असे असले ते नातेवाईक असतात. त्यामुळे मुलाचा सांभाळ केला नाही. मग हा मुलगा काही ठिकाणी अशी कथेत झाले की हा मेंढपाळाचा मुलगा आहे, वनामध्ये राहतोय. एकला जीव तो राणी बनी जागे, एकला जीव तो राणी बनी जागे, परमाजी कैसे सखात रमागे, परमाजी कैसे सखात रमागे, एकला जीव तो बनी जागे. पण निसर्गाचा आनंद घेतोय. कधी झाडावर चढावं, कधी पाण्यामध्ये पाय सोडून बसावं. अहो भूक लागली तर रान मेवा खावा. आणि रात्री चंद्रदर्शन जेव्हा व्हायचं त्यावेळी त्या रानामध्ये त्या चंद्रामध्ये जे मंदिर होतं ते मंदिर होतं काली मातेचं. त्या काली मातेच्या देवळामध्ये जावं, तिचं दर्शन घ्यावं, घेऊन स्वस्तरी जा असा दिनक्रम चाललेला होता. हा मुलगा तरुण झालाय. अहो वातावरणाचा सुद्धा परिणाम आपल्या शरीरावर होतो बरं. आणि त्याप्रमाणे इतकं स्वच्छंदी जीवन हा जगतोय आणि त्यामुळे अत्यंत निरोगी असं त्याचं शरीर झालंय. तगडा असा दिसायला लागलाय. तरुण वयामध्ये आला आणि त्याच राज्याच्या राजाची जी कन्या होती तिचं नाव होतं विद्यावती. अत्यंत हुशार असणारी अशी ही राजकन्या. आता मुलीच्या वडिलांना असं वाटतं कधी माझी
मुलगी उपवर होती आणि तिचं धन, कारण स्त्री धन परक्याचं धन सांगितलेलं आहे, ते तिच्या नवऱ्याच्या मी ताब्यात देतोय असं ह्या राजानं सुद्धा झालेलं होतं. पण ह्या विद्यावतीची एक अट होती की मी जो मुलगा पसंत करीन, म्हणजे असतं की नाही माझ्यापेक्षा चांगला पगार असणारा मुलगा, तसंच या विद्यावतीचं होतं की मी त्याला 3 प्रश्न विचारेन आणि त्याला जे प्रश्नांची उत्तरं देतील त्याच्याशीच मी विवाह करीन अशी अट होती. आता त्या राज्याचा जो प्रधान होता त्याला असं वाटायचं की आपल्या मुलाला ही कन्यका मिळावी, ही राजकन्या आपल्या घरी सून म्हणून यावी. राजपुत्र म्हणजे प्रधानपुत्राचं सुद्धा तिच्यावर प्रेम. पण हे घडतं कसं? कारण प्रधानपुत्राला जेव्हा तिने प्रश्न विचारले तेव्हा त्याला ती उत्तर आली नाही. अर्थातच नकार मिळालाय आणि नकार मिळाल्यामुळे काय झालं? हा प्रधानपुत्र होता तो अत्यंत क्रोधायमान झालाय, अपमान झालाय. मनामध्ये राजकन्येविषयी पीडित बसले की हिला धडा शिकवल्याशिवाय मी राहणार नाही. आता हिला धडा शिकवायचा म्हणजे काय करायचंय? आपण हिचं लग्न एका अशा माणसाशी लावून घेऊया की जो अक्षर शत्रू असेल आणि त्या कामी तो लागला. आता राग कुठेतरी व्यक्त करायला पाहिजे म्हणून हा प्रधानपुत्र घोड्यावरनं जंगलामध्ये गेला. शिकार करू म्हणजे आपला राग शांत होईल असल्याला वाटत आणि हा शिकारीला म्हणून गेलाय आणि त्याच्या दृष्टीस पडलाय. अत्यंत देखणा असणारा असा हा मुलगा त्याच्या नजरेस पडलाय आणि राजपुत्र प्रधानपुत्र मनात विचार करतोय की राजकन्येला धडा शिकवण्यासाठी हा मुलगा उत्तम आहे. त्या मुलापाशी तो आलाय आणि सांगतोय की तू माझ्याशी मैत्री केलीस की तुझं गीत आहे, कल्याण आहे. तो म्हणतो आता तुला मी आनंदातच आहे ना, तू काय माझ्या आयुष्यात काय करणार? पण तो म्हणतोय की तुला मी भरपूर धन देईल, 15 दिवसांनी मी येईल तेव्हा तुला माझ्या बरोबर यायचंय. आता ह्या प्रधानपुत्र तर सांगून गेलाय आणि या मुलाला 15 दिवस अनेक प्रश्न मनामध्ये घुमवत आहेत की कशाला मला मिळावं असतील, काय मला काम करायचंय, का माझं जीवन मी दुःखात घालू, असे विचार येतात आणि तो थोडासा बारीक झालाय कारण चिंता लागली. इकडे 15 दिवसांनी हा प्रधानपुत्र आलाय या मुलाकडे आणि कसा आलाय? एक घोडा घेऊन आलाय, राजवस्त्र घेऊन आले आणि तलवार अगर सगळं घेऊन आलेलं आहे. त्या मुलाला ती राजवस्त्र घातलीये आणि तो प्रधानपुत्र त्याच्याकडे बघतच राहिलाय. अहो आधीच उत्तम असा दिसाला आणि असा वेश राजाचा केल्यामुळे अत्यंत तो सुरेख दिसताय, जणू काही हा कोणीतरी राजपुत्रच असावा. आता त्या मुलाला त्यांनी राजसाहेबांकडे नेलाय आणि तुमच्या मुलीसाठी की हा योग्य वर आणलाय. राजाला सुद्धा त्याच्याकडे बघून असं वाटलं की हाच आपला जावई बाबा. पण विद्यावती मात्र सांगते की मी त्याला प्रश्न विचारल्याशिवाय मी त्याच्याशी विवाह करणार नाही. पण आता या प्रधानपुत्राने असं काही केलंय की सांगितलंय की त्यांचं आता मौन व्रत आहे. अहो म्हणजे उत्तर द्यायलाच नको,
विवाह झाल्याशिवाय मरुनगरात सुटणार नाहीये. मग राजा राजपुत्रीला समजवतोय की अगं जर कमी विद्यामान असेल तर आपल्या डोळ्यात कळतं की नाही, तुला त्याच्या डोळ्यात विद्वतेचं ते दिसत नाहीये का? आणि हो नाही करता ती मुलगी विवाहाला तयार झाली. विवाह झाला राजकन्येशी महिला राजकन्येका येते आणि त्याला प्रश्न विचारते. अस्ति कश्चित वाक् विशेष. संस्कृत मध्ये प्रश्न विचारला. या प्रश्नाचा अर्थ कळला नाही आणि त्यामुळे अधिक घाबरलेला अहो घशाला कोरड पडले, घाम फुटलाय सर्वांगाला आणि प्रश्नच कळला नाही तर उत्तर काय देणार. राजकन्येला कळलंय की हा प्रधान पुत्राचा डाव त्याने साधला आणि अक्षर शत्रूशी आपला विवाह राहू दिला. चिडचिड केली आणि आपल्या पतीला सांगितलंय की आत्ताच्या आत्ता ह्या प्रश्नाचं उत्तर द्या, नाहीतर राजमहाराज आणि जेव्हा या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला येईल तेव्हाच मला भेटायला या. असं सांगितल्यानंतर मात्र त्या मुलाची अवस्था अशी झाली. दोष नसता अपमानित दोष नसता अपमानित वरी खाला वाट साडतो वरी खाला वाट साडतो काही म्हणली येऊनी रडतो मानव झाला काही म्हणली आणि निघालाय तो आपल्या काली मातेच्या मंदिरामध्ये त्या रानात त्या काली मातेच्या पुढे उभा राहिलाय, हात जोडतोय. कारण विद्या नाही म्हणून मान नाही. त्याला आपली चूक कळते की आपण आतापर्यंतचं आयुष्य असंच घालवलं आहे, विद्या संपादन केली नाही. पण आता तो देवीपाशी मात्र निश्चय करतोय. कारण आतापर्यंत आयुष्य कसं गेलेलं होतं. पुस्तक नाही, वही नाही, वाचन नाही, लेखन नाही, अक्षर ओळखती नाही, मनी खंत त्याची नसे. आतापर्यंतचं आयुष्य अक्षरांशी कधी संबंधच आला नाही. पण जेव्हा राजकन्येने सांगितलंय की ह्या प्रश्नांचं उत्तर तुम्हाला आल्याशिवाय तुम्ही मला भेटू नका आणि ह्या मुलांनी निश्चय केलाय तो म्हणजे की मी पंडित होईल, विद्या संपादन करील, त्याच्यासाठी हे काली माते तुझी मला कृपा होईल आणि प्रयत्न करायला सुरुवात केली. विद्या देवीची उपासना
आणि त्यावेळेला ही काली माता ही प्रसन्न झाली. राजकन्या भेटायला पण कन्या म्हणजे सरस्वती शिकेवर बसली आणि तिने जो प्रश्न सांगितला होता अस्ति कश्चित् वाक् विशेष, या प्रत्येक शब्दावरती त्यांनी 3 महाकाव्य केली. पहिल्याला कुमार संभव, मग मेघदूत, 3 महाकाव्य या मुलाने केली. हा मुलगा दुसरा तिसरा नसतो तरी कालिदास. त्यांची प्रतिभा म्हणजे पुढे भोजराजांनी त्यांना आपल्या दरबारामध्ये या सरस्वतीचा मुलगा म्हणून दरबारामध्ये त्यांना मान दिलेला आहे. अनेक त्यांच्या कथा सांगितल्या आहेत, आपल्याला माहिती आहे. पण सरस्वतीची जर आपल्यावर कृपा झाली तर किती आपल्याकडे त्याचा मान होतो की आजही आपण आषाढ प्रथम आपण त्यांचा दिवस साजरा करतो. अशी ही कन्या जर आपल्याला प्रसन्न झाली तर आपल्याला जगामध्ये मान मिळतो हे आपल्याला कालिदासांच्या चरित्रावरून कळतं. आणि म्हणून या शारदेला आपण नित्य भजायचंय, तिची उपासना करायची आणि तिला आत्मसात करायचंय. कारण जीवनामध्ये विद्येविना स्थान नाही, विद्येविना मान नाही. हेच आपल्याला त्यामध्ये